जातानाचा कोकणात जो व्हिडिओ होता ना, म्हणजे मुंबई बदलापूर ते संगमेश्वर, त्या व्हिडिओला तुमचा खूप छान असा प्रतिसाद आला आणि कमेंटसुद्धा खूप छान होते, त्यामुळे खूप मस्त वाटलं. खूप जास्त ऊन लागतं ना, तर गाडी का आमची तापली नव्हती. ज्या दिवशी आपण गेलो ना त्या दिवशी पण ऊन असंच होता का, पण तरी पण ते जाणवलं नाही, कारण कसं आपल्याला गावाला जायचं होतं ना. तर आमची पालखी वगैरे गेली आणि आम्ही लगेच निघालो, कारण लवकर लवकर निघायला लागेल. तर आपण कुठे उन्हाच्या आधी पोचायचा आपला प्लॅन होता. तर आता वाजलेले 7:45 वाजलेत, तर लवकरात लवकर आपल्याला पुन्हा 288 किलोमीटर ना मॅप नाही लावला मी. मॅपला तरच तर आम्हाला माहीत पडलं नाही. हायवे तर खूप छान आहे, त्यामुळे सुसाट जायचं आहे, काळजी घेऊनच जाणार आहे. आणि बघा दिशांग माझा, कारण त्याला पण थांबायचं होतं, मला पण थांबायचं होतं, पण शेवटी कसं आपण थांबू शकत नाही, कारण उद्या सुद्धा आपल्याला आपल्या ड्युटीला जायचं. शिवाय ह्याचं स्कूल सुद्धा आहे आणि आता मार्चमध्ये एक्झाम सुद्धा आहे. तर म्हटलं चला आता आपण संगमेश्वर टू बदलापूर राईड चालू करू. हाय, आमच्या गावातून आम्ही निघालो आणि बघा छान सुंदर अशी सकाळी गावाकडची आणि नंतर पण आपण गणपतीच्या देऊळ पडणार आणि डोके बघा किती छान आहे. खूप साऱ्या डोके आहेत. तर गाडी आम्ही आता सध्या सुरू चालवणार आहे. तर ना धुकं आहे बघा, किती सारं धुकं आहे. तर ना समोर अगदी जाताना काहीच दिसत नाहीये. एवढं पडलंय ना, धुकं आहे म्हणून आम्ही आता थांबलोय थोडा वेळ, की पुढे गाडी जायला दिसत नाही आपल्याला. शिवाय आपल्या ना हेल्मेटवरती पण सुद्धा सगळं हे येत आहे, धुक्याचं बाष्प येते, त्याच्यामुळे ना दिसत नाहीये. मला बघा कॅमेरा दिसत दिसेल किती सारं धुकं. हे आता आता आपली गाडी पुढे जाते म्हणून असं दिसतंय, पण आम्हाला पुढे काय दिसत नाही, एवढं धुकं येते. समोरची घरं झाडं काही दिसत नाही. आणि आहे ना हाताला पण असं ओलावा ओलावा येतोय आणि आपल्याला दिसतं डोळ्यासमोरून असे बाष्प बाष्प उडत आहे. आणि सकाळचे ना 8 वाजले. सगळं वॉचला वगैरे सगळ्या पाणी पाणी झाले, वॉचला, हातांना. समोरचा डोंगर बघा अजिबात दिसत नाही. हायवेला पण असंच असेल काय हो? तर आता निशांत बाबा बाय करा तुमच्या कॉलेजला. बाय कॉलेज. निशांत बाबांचं कॉलेज बाय करतात. आपण गणपतीला येऊ. गणपतीला यायचंय. हे बाबा, हा चला आता. हा व्ह्यू बघ किती भारी दिसतोय इकडे. बापरे, बघा व्हिडिओ मध्ये पूर्ण अंधार दिसतोय. तर आम्ही आता ना कॅमेरा फिट केला हेल्मेटला. हा बघा असा व्ह्यू दिसतोय माझा. करू पॅक पूर्ण जुगाडवाला सेटअप आणि मागे 500 रुपये. झालं. थांबा 1 मिनिट, पायाला पण करायचंय. का लावला माहितीये का कॅमेरा? हा व्ह्यू एन्जॉय पायाला करायला, कसं करणार दिशा, रेकॉर्ड करायला. झालं का ग? असंच असं थांबत थांबत गेलो तर आपण पोहोचू नको 8 वाजता. लवकर चल. अरे 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 अरे, हवा हवा. बघितलं? मागरच होता. हा काय डॉगी आलेला एकदम आला ना. हा पहिलं एका भारी वाटतंय. असा जर वाघ आला तर वाघ आला तर वाघ आपली कॉपी बाय बाय संगमेश्वर. संगमेश्वर रेल्वे स्टेशन टाटा. आणि नागपूरच्या ना मी 3 लाखाच्या गाडीवरनं झालो. गाडी नाही म्हणताय.
वाजले 8:15 तरी बापरे रस्त्याला किती सारा फॉग आहे, दिसतच नाही. किती सारा फॉग आहे. हा सर्दी होणार सर्दी. निशा तो कपडा कुठे आहे का? हा चष्म्याचा कपडा कुठे आहे? आहे. हे पुसावं लागेल ना कॅमेऱ्याचे ग्लासेस. आता पाणी आलं ना. हे डायव्हर्जन पण दिसत नव्हतं ना. लाल माती पण कळलं तरी मला काहीतरी पुढे गडबड दिसते. आहे काय कपडे हातामध्ये? गाडी थांबव ना पुढे. आम्ही जाऊ का रे? तो जाने तो. बापरे बापरे बापरे. बापरे हा बघा काही. आणि याने लाईट पण लावली. लाईटर लाव काय झालं? त्याला म्हणजे लाईटर लाव. ट्रक दिसलाच नाही त्याला त्याचा मला. बघा किती सारी मेहनत करावी लागते व्हिडिओसाठी. व्ह्यू चांगले येण्यासाठी एवढी सारी मेहनत. गाडी थांबवा, बॅगातून काढा सगळं, परत चला. हे एक डोक्याला ताप नुसतं. हे तुझे ते हेल्मेट तू यूज तर करत नसाल. तुम्ही येत ना. अजून आपण संगमेश्वरातच आहे. 8:20 झाले. झालं थांबावे जरा. चला. बंद आहे वाटतं पूर्वी. किती भारी वाटत आहे. पिंपळाचं झाड आहे ना, कसं झाड आहे काय कसं तरी पारंब्याचं विचार. पाणी पाणी झाले. हात गारटले असतील ना. त्याच्या बाबा उगच लवकर निघालो का? असा व्ह्यू कुठे नाही भेटला असता. लिटरली लुकात असा लहरी पास होताना दिसतंय. माहिती आहे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतोय ना होतं. लिटरली दिसतात ते कसं आपला पास होताना सरी तशा सरी जातात दिसत. आईकडे पालखी चालली देवाची. 2 पालखी आहेत देवाच्या. हा 2 पालख्या. देव उघडा मारुती देवस्थान. देवाचं दर्शन करायला भेटलं आम्ही. चिपळूण लेफ्ट साईड जायचं. चिपळूणात हा चिपळूणात जायचंय काय? आणि हा सरळ कुठे जातो रस्ता? कुठे सरळ हा हा मुंबईस. आणि हा चिपळूण. तो चिपळूण मार्केट असं कसं? स्टँड मग चिपळूण. अरे खाली आहे चिपळूण. हे चिपळूणच आहे. स्टँड आहे ना खाली. स्टँड मार्केट. मग गावातून जाईल का? कुठल्या गावातून? आपण चिपळूणवरून जाईल ना. हा हेच चिपळूण आहे ना. आज परशुराम बिरसा. हे बघा हे असं इकडे काम चालू आहे. कितने सालों से अभी तक चिपळूण का ये काम. इथेच कुठे ते राजस्थानी धाबा आहे ना. मॅडम इकडे बघतायत. आम्हाला रेकॉर्ड करत आहे का? माझा फोटो येत आहे. तर मंडळी आहोत परशुराम घाटात. बोला मॅडम कसं वाटतंय परशुराम घाटात? एकदम गाडी थांबवली. कॅमेरा लावला. परत कॅमेरा लावला. हेल्मेटला परत हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला छान वाटायचं बघा.
खाली असं धबधबे दिसतात. आम्हाला दिसते पाण्यात भारी वाटतं. जाम भारी वाटते ते बघा गाव चिपळूण. प्योर वेज, इसको खाने का प्योर वेज. इधर रुकेंगे कि खेड़े में रुकेंगे बताओ. हाँ इधर रुकेंगे. चला. हाँ किती भारी व्यू आहे. खूपच हे होतं ना. 90 डिग्रीज आहे. पूर्ण युटर्न आहे. खालचा व्यू खतरनाक आहे. रेल्वे स्टेशन कंटिन्यू 2 तास गाडी चालवतो ना आपण. 7:50 निघालो होतो. 7:50 निघालो होतो ना. हा 7:50 निघालो होतो ना आपण. 7:50 7:50 का. मागे 9:40 जातो. आपली येतो पुढे. दिशांनी मागवलेला आहे मेदूवडा आणि इथे आम्ही मागवलेला आहे मिसळपाव. जवळजवळ किती म्हणजे का 10:30 वाजले ना. किती वाजले. 10:15 झाले. आणि सकाळी माझ्या घरी सुद्धा मिसळपाव होती पण आम्ही नाही खाल्लं कारण की सकाळ सकाळ जात पण नाही आणि म्हटलं की उपाशी पोटी नको प्रवास करायचा आहे. तर शेवटी भूक लागली मग आता काय पर्याय नाही. कशा डिशला पप्पाला ब्रेक घेतलाय. अर्धा तास ऊन खूप आहे. पाणी आमच्याकडे संपलं होतं. हा बघा सीन बघा इथे भारी आहे. बाजूलाच नदी आहे इथे.
खूप जास्त ऊन लागलं येताना, तर कर्जतला इथे आम्ही पळसगिरीला थांबलो. आणि आता तर माहिती आहे बदलापूर तर आता जवळ आले म्हणून थोडंसं रेस्ट घेण्यासाठी थांबलो. तर इकडे या मावशी होत्या, ह्यांच्याकडे छान द्राक्ष काकडी वगैरे होती, तर म्हटलं ही काकडी वगैरे खाऊ आणि मग पुढचा प्रवास करू, कारण आता एका तासाभरामध्ये पण बदलापूरला पोचू म्हणून. आणि बघा दिशांना छान द्राक्ष खायला दिली होती मावशीने आणि आम्हीसुद्धा घेतली. तर आता जस्ट म्हणजे 5:45च्या दरम्यान आम्ही घरी पोचलो. सकाळी आम्ही आहे ना 7:30ला निघालो होतो आणि निघताना एवढं धुकं होतं ना की एकदम खूप थंडी वगैरे वाजत होती. आणि चिपळूण क्रॉस केल्यानंतर जे ऊन चालू झालं आणि जाताना जी एक्साइटमेंट होती ना की आम्ही लवकरात लवकर पोचलो गावी. आणि येताना असं वाटतं की कधी घरी पोचतो, करून खूप जास्त ऊन लागत होतं, वेळीसुद्धा झाली होती. त्याच्यामुळे ना खूप जास्त ऊनमुळे त्रास झाला. तरी पण आम्ही 5:45ला पोचलो, तर एवढा पण वेळ लागला नाही, जोरातच आलो. म्हणजे फास्टच आम्ही आलो. पण येताना खूप जास्त उसाचा रस म्हणा, थंड पाणी हे जास्त आम्हाला गेलं, कारण की होळीमुळे खूप जास्त ऊन पडलं त्याच्यामुळे. आणि जो आपण जातानाचा कोकणात जो व्हिडिओ होता ना, म्हणजे मुंबई बदलापूर ते संगमेश्वर, त्या व्हिडिओला तुमचा खूप छान असा प्रतिसाद आला आणि कमेंटसुद्धा खूप छान होते, त्यामुळे खूप मस्त वाटलं. तर अशा आहे की ह्या व्हिडिओला सुद्धा छान अशा कमेंट लाईक येतील. असेच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.